कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्यात पाणी पातळीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आल्यास होणाऱ्या जीवित व मालमत्ता नुकसानीस दोन्ही जिल्ह्यातली जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरण्यात यावे अशी नोटीस कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती सांगली व आंदोलक अंकुश शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभासी बैठक घेऊन केंद्रीय जल आयोगाच्या CWC मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतरही सांगली व कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पुढे कोणताही कार्यवाही केलेली नाही. CWCच्या नियमानुसार अलमट्टी धरणातील पाणी पातळीची उंची 31 जुलैपर्यंत 513.60 मीटर आणि 31 ऑगस्टपर्यंत 517 मीटर अपेक्षित आहे. परंतु अलमट्टी धरण व हिप्परगी बंधारा प्रशासनाकडून त्याची कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले. हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका होऊ शकतो. त्याबाबत दोन्ही जिल्ह्यातील प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कृष्णा महापूर कृती समिती सांगली व आंदोलक अंकुश शिरोळच्या वतीने ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कायदेशीर नोटीस गुरुवारी पाठवले. तत्वाप्रमाणे सर्व नद्यांमध्ये धरणामध्ये पाणी ठेवावं असं 2020 पासून आम्ही सातत्यानं कलेक्टर सांगली, कलेक्टर कोल्हापूर, कार्यकारी अभियंता सांगली, कार्यकारी अभियंता कोल्हापूर यांना सातत्यानं आम्ही सांगत असूनही आज तरी त्याप्रमाणे वागत नाही आहे. आणि आत्ता जर बघितलं अलमट्टी आणि हिप्परगीला सुद्धा जे वेगवेगळ्या सरकारी ज्या लेवल्स दिलेल्या आहेत त्या लेवलचं त्यांना पालन करता येत नाही. यासाठी आम्ही सातत्यानं त्यांना पत्रव्यवहार केलेला असूनही त्याप्रमाणे ते वागत नाही आहेत. तर ते वागावं यासाठी आम्ही ही पहिल्या सुरुवातीला प्रथम आम्ही नोटीस त्याला दिलेली आहे. आणि जर ह्याप्रमाणे जर वागलेले तर 26 जुलै रोजी आम्ही जनहित याचिका सादर करणार आहे. त्या जनहित याचिकेमध्ये त्या चौघांना जबाबदार होऊन त्यांच्या पगारातून हे पैसे खर्च करावे ते काय खर्च येईल महापूर येईल त्याचं. कारण आता जर बघितलं तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 जुलैनंतर अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. आणि तर धरणाच्या क्षेत्रामध्ये पाऊस पूर्णपणे भाग भरला असून अलमट्टी आणि हिप्परगी हे पूर्ण क्षमतेने धरण भरलेलं आहे. म्हणजे आत्ता तिथं आपल्याला लेवल पाहिजे 513 त्याचा 517.60 लेवल आहे आत्ता. 31 ऑगस्टला जी लेवल राज्यपालांनी आणि दोन्ही कलेक्टरनी जे मंजूर केलेलं आहे त्याच्यापेक्षा ती लेवल आत्ताच पुरात झालेली आहे. अशा प्रकारचं जर राहिलं धोरण तर कुठल्याही परिस्थितीमध्ये महापूर हा येणारच आहे. महापूर जर आला तर महापुरासाठी जबाबदारी आहे दोन्ही कलेक्टर आणि दोन्ही कार्यकारी अभियंता धरण्यात येईल. आम्ही 2020 पासून सातत्यानं सांगूनसुद्धा कुठल्याही प्रकारे ते काम करत नाही आहेत आणि ते जनतेचे सेवक नाही आहेत तर जनतेला ते नोटीस झालेलं आहे. या प्रकारचे त्याच्या कार्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच नोटीस दिलेली आहे आणि हे नोटीस आम्ही कोर्टामध्ये सुद्धा दावा दाखल करणार आहे.